हाय, नमस्कार, जय भीम. तर मला हे सांगायचं होतं, वैष्णवी ताई, दीक्षेचं पण नाव वैष्णवीच आहे आणि तुमचं पण नाव वैष्णवीच आहे. तर खूप अशा त्या मावशीच्या गाण्याची का नाही सगळ्यांनी नाही का काय म्हणतात त्याला, म्हणजे भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. तर काही जण जय भीम जय भीम. तर खूप छान अशा कमेंट आल्या बरं का. लय भारी वाटलं, लयच भारी वाटलं, काय सांगायचं. तर आज आहे ओजीगिरी पौर्णिमा. ओजीगिरी पौर्णिमा. दूध तापवायचं आणि त्याचा प्रसाद बनवायचा आणि खायचं. तर आपल्या इथं नाही, पण माळावर दिवी बसली ना, त्या दिवी पुढं आहे. तर म्हणलं आज कमेंटवर बोलावं. खूप छान अशा कमेंट आल्या. वैष्णवी ताई, खूप आनंद झाला बरं का. तर खूप छान गायक आहेत. पेटी नसले तरी किती भारी गाणे म्हणतात का नाही सांगा बरं. मग ती पण पोटासाठी, पण काही माणसं त्यांना पण नाही का हे करतात, त्यांच्या पोटावर पाय द्यायचा प्रयत्न करतात. म्हणजे आमच्या गावातली कमेंटवाली नाही त्या, खूप छान कमेंट आल्या. तर वैष्णवी ताई, असेच म्हणजे ज्याची नावं घ्यायची असेल तर तुम्ही तुमची नावं कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका बरं का. कारण तुमची नावं घेऊन मी बोलण्यात येणार आहे कमेंट. तर खूप छान अशा कमेंट आल्या. त्या ताईनं खूप छान अशी कमेंट केली, लय भारी वाटलं. तर काही जणांनी तर जय भीम जय भीम असं कमेंट केल्या, खूप छान. तर हां, खूप लांबनं आलेल्या आहेत त्या मावशी. त्या येतात आपल्या इथं. ते काल म्हणल्या होत्या का नाही मी येते म्हणून पेटी घेऊन. त्या काय अजून आल्या नाही. त्या त्यांची तब्येत वाटत ठीक नाही. कारण एका घरी गाणं म्हणायचं नसतं त्यांना. एवढा आमचा महारावडा 300-400चा महारावडा आहे. तेवढं माळावर जास्त, गावात तेवढंच, माळावर तेवढंच. मग त्यांनी कुणाकुणाच्या घरी एक एक गाणं म्हणायचं म्हणलं तरी, आपलं जरा थोडं बोलायचं म्हणलं तरी तोंड दुखतं का नाही सांगा बरं. मग आता त्या माऊलीला एवढे गाणे म्हणायचे असते ती, तर तिचा आवाज काय म्हणत असेल. ती आजारी पडली आणि हात पण दुखत असेल पेटी वाजवत. तर त्या मावशी लय वेळ बसल्या होत्या. मग त्यांना जेवायला दिलं. त्यांचे मिस्टर पण आलते, ती एक नातू त्यांचा. मग त्यांना जेवायला घातलं. हो का, आपल्याकडे जे आहे पाची बोटाने जेवढं पुण्य करता येत आहे तेवढं करतोय बघा. आणि कसं असतं माहिती आहे का, म्हणजे आम्ही पण करूनच खाणार इथले आहे. आम्ही पण जेव्हा कष्ट करल तेव्हाच. पण त्यांचा आनंदात दुसरी आनंद असेल तर त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला मला आवडतं. पण कसं असतं माहिती आहे का, लय पटापटा बोललं का नाही दम भरतोय. तर आज होता सोमवार. तर खूप छान अशा कमेंट आल्या, लय भारी वाटले, लय म्हणजे लय आनंद झाला मला. तर अशाच कमेंट करत जावा. आणि उद्या आपण जाणार आहे कुठं, टेंभुर्णीला. माझं काम आहे म्हणून त्या कामानिमित्त जाणार आहे. काय काम आहे ते तुम्हाला दाखवीन. त्यांच्या संग मी हेडव पण बनवीन. पण कसं असतं माहिती आहे का, मग आता माझ्या भाऊ बहिणी म्हणतात ताई 2-2 हेड्याव टाकत जा. छान छान हेड्याव ताई, तुझं छान हेड्याव असतात, खूप भारी असतंय. तर इथं कोण असेल जवळ आसपास तर नक्कीच या आपल्या घरी. हे पण तुमचंच घर आहे, तुमच्याच आईचं घर आहे, बिंदास या. आणि आता ही आली दिवाळी आली, तर दिवाळीला पण या. दिवाळी खायला फुल नाही, फुलाची पाकळी माझ्याकडून होईल. म्हणजे तुम्ही म्हणता ताई साड्या ही, तर साड्या ही माझ्या तेवढी औकात नाही. म्हणजे नाही का, औकात म्हणजे तेवढं माझं हे नाही की मी हे करा. माझ्याकडून जेवढं होतंय पाची बोटाने तेवढं मी पुण्य करणार. आणि मला माहिती आहे तुम्ही पण बानूसाठी उत्सव झालाय, बानूला बघण्यासाठी. पण बानूची तब्येत ठीक नाही म्हणून मला तिला दाखवू वाटत नाही. बानू नाही का खूप दुखतोय आणि तिला गाडी स्पेशल करायला एवढं माझ्याकडे भांडवल पण नाही. आणि तिला न्यायचं म्हणलं तर जवळजवळ 4-5 हजार खर्च तर होणारच आहे. मग आता कसं नेऊ, कुठनं नेऊ, ती मला टेन्शन आहे. पण माझं टेन्शन मी साईडला ठेवून तुमच्यासोबत हसत बोलते. याच्यातच माझा खूप भारी, मग तुमच्यासोबत बोलून माझा आनंद ही व्यक्त करते मी. तर बानूची तब्येत ठीक नाही. बानूचा बड्डे आलाय 10 तारखेला शुक्रवारी. आता येईल त्या उद्याच्या 10 तारखेला. आज 6 तारीख आहे, अजून 4 दिवस राहिलाय बानूचा बड्डे. या कोणी बानूला आशीर्वाद द्या, बानू चलू द्या. अशा तर आशीर्वाद. आणि ती नेहमीच कमेंट तर असते, हे तर तुम्हाला माहिती आहे. बानू बाळा आनंदित राहा.
त्या तिकडल्या ताई आहेत त्या खूप लांबच्या ताई आहेत. तर नेहमीच बानूबद्दल कमेंट असते ताई. तुमचा कमेंट वाचून तर लईच आनंद होतोय मला बरं का. तर स्वामी समर्थ तर सगळ्याच्याच महाग आहेत. मी प्रत्येक देवाला मानते, असं नाही कोणता देवाला मी मानत नाही. प्रत्येक देवाला मानायचं, बाबासाहेबाला मानायचं, प्रत्येक देवाला मी मानते. जिकडं माझा हात जुळतेल तिकडं मी त्या देवाला मानते. कसं असतं माहिती आहे का, ही मन भक्ती आपण प्रगती करावा लागते, तेव्हा त्या गोष्टी घडत असते त्या. आणि आता तिथे दगड आहे आणि ते दगडाच्या पाया पडून नाही पडून जमतंय का, आणि घडीत काय पण होतंय माणसाला. तेव्हा आपण देवाचे धावा करतो का नाही सांगा बरं. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की काही जण असं म्हणतात ताई तू देवाचं लय भक्ती करती. हो का, मी देवाची भक्ती करण्याचं कारण माझं एकच आहे, बानूसाठी. बानू माझी चालली पाहिजे. प्रत्येक देवाला असं वाटतं ह्या तर देवाला हात जोडावा, त्या देवाला हात जोडावा, ती तर देव धावून येईन, ती तर ही असं होईन. त्याच्यासाठी माझा प्रयत्न आहे. आता तुम्हाला सांगण्याचं माझं कारण एकच आहे की एक आई कोणताही देव असू द्या हात जोडतीच, तिच्या मनात तेच येतं की माझ्या बाळाला चलू दे. बरोबर आहे का नाही. म्हणून मी सगळ्या देवाला मानते. जेवढं माझ्याच्याने होतं, जेवढं माझ्या 4 बोटाने 5 बोटाने होतंय तेवढं मी करते भगती. आणि माझ्याच्याने मी पण कष्ट करूनच खाते. रोज लोकांच्या रानात जाते. आता एक पाऊस आहे पण 2 दिवस झेंडू तोडायला गेलती. घरामध्ये काहीच लसूणही नव्हता. बाजार आणला, लेकरांना खायला आणलं, बानूला गोळ्या आणल्या परत अजून. त्या गोळ्याने पण काय फरक पडेना. नेमकं आता तिची ट्रीटमेंट तेव्हा चालू होणार की ती पायाचं हे केलं तर काय म्हणतात ती TV तसलं बघतात, सिटी कॅट काय म्हणतात की ती तसलं. तर त्याच्यावर इलाज बानूचा चालू होईल. पण आता कुणाची गाडी बघू, कुणाला म्हणू चला म्हणून. आपल्याला याला त्याला तर हात जोडावंच लागतंय, याला त्याला तर चलच म्हणावं लागतंय. त्यांच्या गाडीत पेट्रोल टाकावंच लागतंय, त्याला 100 रुपये द्यावाच लागतंय बिचाऱ्यांना. येते ती बानूसाठी नक्की येते ती धावून, सगळी येते ती धावून. अख्खं गाव म्हणलं ना तरी बानूची मदत सगळीजण करतात. कारण बानूला तर बघायला आले म्हणजे असं सहज आज बानू बाहेर हे आम्ही घेऊन बसलो तर सहज बानूच्या हातात 100 रुपये 50 रुपये देतात. का, त्यांना पण माहिती आहे ही लेकरू चलू शकत नाही, बोलू शकत नाही, याला काहीच कळत नाही. तरी पण माझं जेवढं 5 बोटाने होतंय तेवढं मी बानूला करते. आता भरपूर बानूला मदत केलेली आहे तुम्ही यूट्यूब फॅमिलीने माझ्या. तर मी बानूला कपडे काय, खायला फळं काय हे आणतच राहिले. पण तिला तसला ज्यूसल हे असतंय का मिक्सर, ते माझ्याच्याने घेणं होत नाही. जेव्हा माझ्याकडून घेणं होईल तेव्हा मी बानूला ज्यूस करून पाजलं. बानूला पातळच खायला येते. तिला दात असून पण ती चावत नाही, कारण तिला तरच काय होत असेल त्यामुळं. तर चला, हेडवले मोठा झाला म्हणलं आज कमेंटवर नक्कीच बोलणार मी. कारण धूमधडाकाचं असं गाणं त्यात मावशीनं गायलेले आहे, ते खूपच आनंद झाला मला तर, लय आनंद झाला बाय. तर चला, हे बघा आपला असं गरिबाचं आहे दिवाळी. नवीन घरात नवीन बंगल्यात धूमधडाका साजरा करायचा. मग काय नात कुठं आपलं कुठं. असंच बरं का, तुम्हाला मी हसवण्यासाठी बोलती, नाही तर म्हणसान ताई तू एवढी मोठी झाली का. मी मोठी नाही झाली. हो का, हाय याच्यावरच जाते. हो का, ब्लाऊज फाटलेला आहे आता काय तुम्हाला दाखवू सांगा. जे आहे ते हाय म्हणायचं चालायचं. पण तुम्ही आनंद आहे, मी पण आनंदात आहे. कारण तुमच्या आनंदात मी सहभागी होणार नक्कीच. तर चला, बाय.